हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समूहदर्शक शब्द हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत. समूहदर्शक शब्द म्हणजे काय, तर कोणत्याही एकाच जातीची निर्जीव किंवा सजीव एकत्र येतात, त्यांचा समूह तयार होतो व तेव्हा त्यांच्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो. त्यातून त्यांच्या समूहाचा बोध होतो. काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दात बदल होतो, हे लक्षात घ्यावे. शब्दांच्या पुढे दिलेले समूहदर्शक शब्द अभ्यासा. तर इथे बघा काही समूहदर्शक शब्द दिलेले आहेत. जसे की आंब्याची खूप सारी झाडे आहेत, तर त्याला म्हणतात राई. आंब्याच्या झाडांची राई. उपकरणांचा संच. एकापेक्षा अनेक असे खूप सारे उपकरणं आहेत, ते एकत्रित ठेवलेले आहेत, त्याला म्हणतो उपकरणांचा संच. त्यानंतर करवंदाची जाळी. किल्ल्यांचा जुडगा. एक किल्ली असेल आपण किल्ली म्हणतो, पण खूप साऱ्या किल्ले एकात असे बांधून ठेवलेले आहेत, त्याचा आपण बंच तयार केलेला आहे, त्याला म्हणतात जुडगा. केसांची बट किंवा जट. खेळाडूंचा संघ. गवताची गंजी किंवा पेंडी. गुरांचा कळप. जहाजांचा काफिला. ताऱ्यांचा पुंजका. ध्रुवांची जुडी. नाण्यांची चळत. नोटांचे पुडके. प्रवाशांची झुंबड. पाठ्यपुस्तकांचा संच. पिकत घातलेल्या आंब्याची आडी. पोत्यांची थप्पी. फुलझाडांचा ताटवा. त्यानंतर बांबूचे बेट. मडक्यांची उतरंड. माणसांचा जमाव. मुंग्यांची रांग. यात्रेकरूंची जत्रा आणि वस्तूंचा संच. त्यानंतर अजूनही देखील इथे आहेत काही शब्द आहेत बघा. उतारूंची झुंड किंवा झुंबड. उंटाचा लमानांचा तांडा. काजूंची माशांची गाथण. केसांचा झुपका पुंजका. त्यानंतर गवताचा भारा. केळ्यांचा लोंगर घड. त्यानंतर गाईगुरांचे खिल्लार. चोरांची दरोडेखोरांची टोळी. तारकांचा पुंज. द्राक्षांचा घड घोस. धान्याची रास. नारळांचा ढीग. नंतर पक्ष्यांचा थवा. प्रश्नपत्रिकांचा संच. पुढे पालेभाजीची गड्डी जुडी. पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा. फळांचा घोस. फुलांचा गुच्छ. भाकऱ्यांची रुपयांची चवड. महिलांचे मंडळ. तर मुलांचा घोळका. मेंढ्यांचा कळप. लाकडांची उसांची मोळी. वाद्यांचा रुंद. ठीक आहे. त्यानंतर इथे देखील काही असे शब्द आहेत, तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील त्याचा घेऊ शकता. ठीक आहे. अतिशय सोपा आणि महत्त्वाचा असा मंथनच्या परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे हा समूहदर्शक शब्द. जर व्यवस्थितरित्या वाचला तर त्या शब्दामध्येच आपल्याला त्याचं उत्तर इथे सापडतं. ठीक आहे. तर त्यामध्ये अशा पद्धतीने काही प्रश्न देखील विचारले जाते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत काही प्रश्न इथे बघणार आहोत. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.